न्यूज, सच जरूरी है। नमस्कार, दिन भर की तमाम बड़ी खबरों पे आपका स्वागत है। मैं हूं आपके साथ सोनल। आज आपको ऐसे खबरों से रूबरू कराएंगे जो पॉलिटिक्स के सियासत के पन्नों पर एक नया इतिहास जोड़ते चलते हैं। यह खबर बीड़ से सामने आ रही है। छत्रपति संभाजी राज ने 2024 के विधानसभा चुनाव में परली सहित पूरे महाराष्ट्र में उम्मीदवार उतारने की बड़ी घोषणा की। पुरोगामी विचार असेल, शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरचा विचार असेल, बोला ना, स्वतःच्या पायावर उभा पद्धत सुद्धा थोडी सोपी होती का? तरी विशेष लगेच लवकर समजतात गौरवांना की तुम्ही स्वराज्यात या, स्वराज्य पक्ष हा परळीमधून उमेदवार देणार का? 2024ला कुठल्याही परिस्थितीत स्वराज्य हे राजकारणात येणार आहे। यह खबर अमरावती से सामने आ रही है। महाराष्ट्र दिवस के अवसर पर प्रभारी संभागीय आयुक्त षणमुगराजन एस उनके द्वारा राजकीय ध्वजारोहण संपन्न कराया। यानंतर श्री राहुल प्रकाश वानखडे तलाठी त्यांना प्रमाणपत्र या ठिकाणी दिले जाते। यानंतर आमंत्रित करतो प्रमोद रंगराव 15 सन्माननीय प्रमुख अतिथी परेड निरीक्षणाकरता जात आहेत। त्यांच्या सोबत आहेत परेड कमांडर श्री संतोष प्रमुख अतिथी माननीय षणमुगराजन प्रभारी विभागीय आयुक्त अमरावती विभाग अमरावती यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होते आहे। आइए बढ़ते हैं अगली खबर की तरफ। यह खबर मुंबई से सामने आ रही है। देश ने पहली बार रोते हुए प्रधानमंत्री को देखा। संजय राउत। महाराष्ट्र 6528 संजय राऊत पाहिजे। SG गेला दिल्लीला पण पाहिजे त्यांना। डाऊन करून एक करा ये डाऊन आज महाराष्ट्र स्थापना दिवस 1 मे महाराष्ट्रासाठी, जगभरातल्या मराठी माणसांसाठी एक आनंदाचा, एक ऊर्जादायी दिवस। महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले, या भूमिकेत महाराष्ट्र कायम राहिला। महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कृषीप्रधान एक राज्य म्हणून कायम या देशात आघाडीवर राहिला। 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबईसह महाराष्ट्र मिळाला। आजच्या नव्या पिढीला हा इतिहास माहीत नाही। जे 1961 नंतर जन्माला आले त्यांना आधी काय झालं महाभारत महाराष्ट्राचे माहीत नाही। महाराष्ट्राच्या सरकारनं या संदर्भात नवीन पिढीला महाराष्ट्राचं महाभारत काय झालं हे सांगण्यासाठी एखादी योजना तयार केली पाहिजे। 105 हुतात्म्यांना शिवसेनेनं कायम अभिवादन केलं। त्यानंतर सीमा प्रश्नासाठी जे आंदोलन झालं त्यात शिवसेनेचे एकूण 70 हुतात्मे आम्ही दिले। काल रात्री 12 वाजता मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हुतात्मा स्मारकात जाऊन त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि पुष्पचक्र अर्पण केले। आणि आजच्याच दिवशी आम्ही खास 1 मेच्या निमित्तानं, महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये वज्रमुठ सभा 3 पक्षांची आयोजित केली आहे। ही फक्त संविधान रक्षण आणि महाराष्ट्राच्या रक्षणासाठी आजचा दिवस आम्ही निवडला।
संविधान वाचवण्यासाठीची ही सभा असं संविधान नाहीच आहे ना या देशामध्ये. संविधान ज्या प्रकारे खच्चीकरण चाललं संविधानाचं ते पाहता संविधान बचाओ, संविधान वाचवा. ऐसे ही दिन भर की तमाम बड़ी खबरों से आपको रूबरू कराएंगे. तब तक बने रहिए MNS न्यूज के साथ. नमस्कार.